आज पुन्हा एकदा टमाटरचे नाचोस बनवायला घेतले। ही रेसिपी माझी इंस्टाग्रामची सगळ्यात व्हायरल रेसिपी आहे। 6.5 लाखापेक्षा जास्त व्ह्यू गेलेले आहेत माझ्या त्या रेसिपीला। त्याच्यामुळेच म्हटलं चला आज आहे ना पुन्हा एकदा त्या गोष्टीची आठवण झाली आणि पुन्हा एकदा म्हटलं चला बनवून बघूया। काय करणार, ही रेसिपी आहेच इतकी टेस्टी आणि मुलांना तर फार आवडते बरं का, लहान मुलांना। तर त्यासाठी काय केलं मी, तर 3 ते 4 टमाटर घेतले, ते छान ग्राइंड करून घेतली, त्यांची छान आहे ना अशी प्युरी बनवून घेतली। त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलं, लागेल तेवढंच घ्यायचं। त्यानंतर आहे ना त्यामध्ये मीठ, लाल तिखट आणि केलेली प्युरी टाकून आहे ना छान पीठ मळून घ्यायचं। पीठ छान 15 मिनिटांसाठी मुरायला ठेवून द्यायचं। मुरल्यानंतर आहे ना छान ते पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि नंतर त्याची अशी चपाती लाटून घ्यायची। आणि हो, ही थोडीशी पातळ चपाती लाटायची बरं का, ज्याने आपले चिप्स काय होतात एकदम असे कुरकुरीत बनतात। त्यानंतर काटाच्या मशनी असं टॅप टॅप करून घेतलं, जेणेकरून ती फुगणार नाही। त्याच्यानंतर असं बाजूने कट करून घेतलं आणि हव्या त्या आकारामध्ये आपले चिप्स तयार करून घ्यायचे। ही रेसिपी जेव्हा व्हायरल गेली होती ना, तेव्हा मला इतका जास्त आनंद झाला होता की कधीही परत बनवू असं झालं होतं। शेवटी म्हटलं चला आज आहे ना एकदा ट्राय करून बघूया ही रेसिपी व्हायरल जाते की नाही। त्यानंतर तेलामध्ये चिप्स सगळे तळून घ्यायचे आणि खरं सांगू का, माझ्या बाबडीला इतके जास्त हे चिप्स आवडतात ना की तिला मी बाहेरचे चिप्स आता देणंच बंद केलेलं आहे। कमी गॅसवरती तळले ना तर असे एकदम क्रिस्पी असे चिप्स तयार होतात। त्यानंतर मॅगी मसाला वरतून टाकायचा आणि मिक्स करून आहे ना खाऊन घ्यायचे, एन्जॉय करायची तुमची चिप्स। तुम्ही सुद्धा नक्कीच घरी एकदा बनवून बघा। चला पटकन फॉलो करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। बाय बाय।